वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रभू तुझ्या हाती वल्लवरे माझी नावने किनारी, सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लवरे माझी नावने किनारी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. तुझ विनारे कोण आम्हा तारी, वल्लवरे माझी नावने किनारी, सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लवरे माझी नावने किनारी. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोणी आम्हा तारणार. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोण आम्हा तारणार. आरोळी माझी पोचू तुझ्या दारी, वल्लवरे माझी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. एस्तेर याचा 4था अध्याय 12 पासून 17 पर्यंतची वचने. एस्तेर 4:12 ते 17. एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले, तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस. तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून? मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की जा, शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले. मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांस सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्र बघा, एस्तेरचं पुस्तक 4था अध्याय आणि 12 ते 17 ही वचने आपण पाहिलेली आहेत. या ठिकाणी एस्तेर आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करताय. आपल्या लोकांसाठी रदबदली करण्याचे एस्तेर या ठिकाणी अभिवसन देत आहे. आणि म्हणून ही परमेश्वराची योजना आहे. ज्यावेळेस एस्तेरची निवड परमेश्वराने केली, तिला राजवाड्यात पाठवलं. तिच्या जीवनाविषयी जर आम्ही पाहिलं माझ्या प्रियानो, तर तिला आई वडील नाही, परंतु देवाने तिला निवडलं. आणि म्हणून ज्यावेळेस मर्दखयास हे जेव्हा कळविण्यात आले, तेव्हा त्याच्या हस्ते एस्तेरला तो सांगून पाठवण्यात येत आहे, तू राज मंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहिलीस असे तुझ्या मनास वाटू देऊ नको.
तू या प्रसंगी जर गप्प राहिलीस तर परमेश्वर कोठूनही यहूद्याची सुटका व उद्धार करेल, पण तुझा व तुझ्या घराण्याचा मात्र नाश होईल. आणि देवाने ज्या कामासाठी तुम्हाला आणि मला पाठवलेल्या माझ्या प्रियानो, ते काम जर आम्ही योग्य वेळी केलं नाही, जर आम्ही गप्प राहिलो, परमेश्वर म्हणतो हे गप्प राहिले तर ढोंडे ओरडतील आणि परमेश्वर कोणाचा उपयोग करेल, पण आमचा नाश होईल. म्हणून ज्या कामासाठी परमेश्वरानं तुमची आणि माझी निवड केलेली आहे, ते काम योग्य वेळी तुम्ही आणि मी करायला पाहिजे. आम्ही गप्प राहू नये. ते कार्य जर तुमच्यासाठी माझ्यासाठी कठीण असेल, त्या ठिकाणी एस्तेर राजाकडे जाणं ते नियमाच्या विरुद्ध होतं, पण एस्तेर म्हणताय की तुम्ही माझ्यासाठी उपवास करा, 3 दिवस व 3 रात्री अन्न खाऊ नका. मीही आपल्या दासीचं तसाच उपवास करेन आणि आपल्या स्थितीत नियमा विरुद्ध मी आत राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले. आणि या ठिकाणी एक सुंदर निर्णय ती घेत आहे. आम्ही उपवास आणि प्रार्थना करू आणि मग ती राजाकडे जात आहे. एखादी गोष्ट आपल्यासाठी कठीण आहे, होय, एक चित्ताने उपवास आणि प्रार्थना करू. परमेश्वर तुमची आणि माझी प्रार्थना ऐकेल. माझ्या प्रियानो, देवा आमच्या प्रार्थनेला ऐकेल. दिन होऊन एकचित होऊन एखाद्या कार्यासाठी जर आम्ही उपवास आणि प्रार्थना केली, देवबाप ऐकणार आहे. आणि म्हणून आम्ही गप्प राहू नये. आम्ही योग्य वेळी ते कार्य करावं ज्या कामासाठी परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे. देवबाप ते कार्य सफल करणार आहे. तुम्ही आणि मी कोणी नाही. एस्तेर म्हणताय की मी नियमाच्या विरुद्ध राजाकडे जाईन, मी मेले तर मेले. आणि खरोखर देवबाप वाचवणार आहे, सोडवणार आहे, आमची प्रार्थना ऐकणार आहे. ज्या वेळेस दानिएलाला परमेश्वराने वाचवलं, या ठिकाणी एस्तेर देखील म्हणताय मी मेले तर मेले, पण परमेश्वरानं तिचा उपयोग केला. तिच्याद्वारे त्याने तिच्या लोकांची, तिच्या घराण्याची सुटका केलेली आपण या ठिकाणी पाहतो. देवबाप करू या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देहाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय. ज्या लोकांची निवड तुझ्या कार्यासाठी केलेलं आहे प्रभू, ते कार्य करत असताना परमेश्वर बाप्पा प्रत्येकाला हिंमत दे, धैर्य दे, प्रभूची सामर्थ्य दे आणि तू त्यांचा उपयोग कर. त्यांनी गप्प राहू नये, तर योग्य वेळेत ते कार्य करावं असा अनुग्रह तू कर परमेश्वर बाप्पा. आणि पवित्र देवबाप्पा, ते काम, ते कार्य त्यांच्यासाठी जर कठीण आहेत परमेश्वर बाप्पा, त्यांनी तुझ्याकडे यावं, दिन होऊन उपवास आणि प्रार्थना करावी, जेणेकरून त्या कार्यामध्ये त्या प्रत्येकाला सफलता प्राप्त होईल. प्रभूशी मी प्रार्थना करतो देव बाप्पा, आज जे लोक दिन नम्र होऊन तुझ्याकडे उपवास करतायत, त्या प्रत्येकाची प्रार्थना ऐक आणि प्रभू त्यांना तू सफलता दे देव बाप्पा. धन्यवाद देतो आमची प्रार्थना ऐकली. येशूच्या नावात मागतो म्हणून तो एक आमेन. अथांग सागरी तुफान लाटावरी, दृष्टी असो तुझी प्रभू आम्हावरी. तुझ विनारे कोण आम्हा कैवारी, वल्लभ रे माझी नावने किनारी. सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. वल्लभ रे माझी नावने किनारी. वल्लभ रे माझी नावने किनारी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333.
3. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.